मी धाराशिवच्या जनतेला आवाहन केलं होतं की त्यांना महसूल मंत्र्यांना तक्रारी द्यायची असतील किंवा त्यांचे काही अर्ज असतील ते अर्ज मला स्वतः द्यावे. माननीय राणा जगदीश सिंग यांनी आवाहन केलं आणि आम्ही आवाहन केलं आणि आमच्या प्रशासनाने आवाहन केलं. जवळपास 350च्या वर तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत. काही तक्रारी या 48 तासामध्येही निकाल निघू शकतात. काही तक्रारी या उच्च न्यायालयाच्या मध्ये केसेस आहे, काही मामलतदार कोर्टात आहे, काही महसूल मंत्र्यांच्या कोर्टमध्ये केस आहे, काही ऍडिशनल कमिशन पर्यंत आहे. त्याला तो कालावधी आहे 3 महिन्याचा. तो 3 महिन्याचा कालावधी काही प्रकरणात जाऊ शकेल. मोठ्या तक्रारी तर शेत रस्त्याच्या. शेत रस्त्यामध्ये प्रामुख्याने फक्त कुठलंच अभियान नाही आहे. जे आता आम्ही अभियान सुरू करतोय त्या अभियानाची पहिली बैठक काल झाली. माझ्या अध्यक्षतेखाली माननीय मुख्यमंत्र्यांनी शेत रस्ते, पांधन रस्ते, शिवरस्ते, सिंगल डॉटेड रस्ते, डबल डॉटेड रस्ते जे आमच्या भूमी अभिलेखमध्ये आहेत, या रस्त्याबद्दलची मोजणी करणे, मोजणी करून नोंदणीच्या बाउंड्रीज आहेत त्यावर दुतर्फा झाडं लावणे आणि सर्व रस्ते ताब्यात घेणे. जिथे रस्ताच जायला नाहीये तिथे तहसीलदारांनी सुमोठो मोहीम तयार करून किमान 12 फुटाचा रस्ता, खाजगी जरी मालमत्ता असेल तरी दोन्हीकडे 6-6 फूट असा 12 फुटाची सातबारात नोंदणी घेऊन 143 कलमाद्वारे मामलतदार कोर्टाचा निर्णय घेऊन त्याचे रस्ते करण्याची योजना आम्ही करतोय. दुसरा महत्वाचा विषय आहे की गायरान जमिनीबद्दल लोकांचा आक्रोश आहे. गायरान जमिनी ज्या 2011च्या पूर्वीपासून जे लोक ज्या जागेवर राहतात त्या जमिनीवर त्यांचे घर कायदेशीर करून द्या. सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे काही अटी शर्तीवर करावं लागणार आहे, पण त्याच्याबद्दलही शासन निर्णय करणार आहे. काही तक्रारी या मोठ्या प्रमाणावर विंड मिल बद्दल आहे. विंड मिलच्या लोकांनी काही शेतकऱ्यांना फसवलं, त्याची काही युनिफॉर्म पॉलिसी नाही. विंड मिल लावण्यापासून तर ट्रान्समिशन करण्यापर्यंत त्याकरता एक युनिफॉर्म पॉलिसी आमच्या इथल्या आरडीसी आणि कलेक्टरने तयार केली आहे. ती पॉलिसी गव्हर्नमेंटकडे पाठवली आहे. मी इथून गेल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून जशी ट्रान्समिशन करता लाईन करता युनिफॉर्म पॉलिसी आहे तशी विंड मिल करता एक पॉलिसी असली पाहिजे. विंड मिलला जी जागा आपण देतो, जी खरेदी खतांना देतो त्याबद्दलची काय पॉलिसी, जी भुई भाड्यात देतो त्याच्याबद्दल काय पॉलिसी, किंवा जी ट्रान्समिशन लाईनच्या खाली रेंटवर देतो त्याची काय पॉलिसी असली पाहिजे यावर सविस्तर चर्चा करून या महिन्यात ती पॉलिसी आली पाहिजे याबद्दलही चर्चा झाली. स्टोन क्रेशर असणारे लोक काही मला त्या ठिकाणी निवेदन दिलं. त्यांनी मला आग्रह धरला की या जिल्ह्यामध्ये 100 तरी आम्ही एमसॅट जी आहे कृत्रिम वाळू तयार करण्याचे क्रेशर आम्ही या ठिकाणी करायला तयार आहे. चांगली बाब आहे. धाराशिवमध्ये किमान 100 कृत्रिम वाळूचे क्रेशर जर लागले तर मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात आम्ही जेवढे शासकीय बांधकाम आहेत ते सर्व शासकीय बांधकाम हे पुढच्या काळामध्ये आपण एमसॅटवर शिफ्ट करणार आहे. नैसर्गिक वाळू कमी करून एमसॅट कृत्रिम वाळूवर आपण सर्व बांधकाम, शासकीय बांधकाम, खाजगी बांधकाम हे कंपल्सरी एमसॅटवर आणणार आहे. त्यामुळे हा मोठा पर्याय नैसर्गिक वाळूचा आहे. त्याच्यावरही त्यांनी 100 सॅन्ड क्रेशर धाराशिवला स्पेशल दिले पाहिजे त्याबद्दलही शासन हा निर्णय घेणार आहे. शासकीय जमिनीवरचे 2011 पूर्वीचे अतिक्रमण हे कायदेशीर करणे, सर्वांसाठी घरे योजनेमध्ये आपण घर नियमाकुल करणे, वर्ग 2 ते वर्ग 1 जमिनीबद्दलचे निर्णय घेणे, जमिनी फ्री होल्ड करून देणे, 8-4 आणि 3-4 वाढू धोरणावरती उत्कृष्ट अंमलबजावणी करणे,
या ठिकाणी आतापर्यंत जे काही खाणकाम झालं आहे, गौण खनिज काढण्यात आलं आहे, त्याबद्दल ड्रोन मॅपिंग संपूर्ण जिल्ह्याचं सर्वेक्षण करणे, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान मंडळ स्तरावर प्रत्येक वर्षात 4 अभियान प्रभावीपणे होणे, राज्यभरामध्ये महसुली गावं जेवढे आहेत त्या महसुली गावांच्या प्रत्येक गावाचा पांधन रस्त्याचा मॅपिंग करून प्रत्येक पांधन रस्त्याला शिवपांधन रस्त्याला नंबर देऊन क्रमांक देऊन प्रत्येक गावाचा पांधन रस्त्याचा मॅप हा प्रत्येक गावात डिस्प्ले करणे, याचाही काम सुरू करण्याचा विचार आम्ही केला आहे. आमचे जे महसुली प्रकरण सुरू आहे, नायब तहसीलदार टू ऍडिशनल कमिशनर, हे 3 महिन्यात पूर्ण निकाली गेले पाहिजे. याचा एक बारचे अटॅक करणे, कारण 3 महिन्याच्या वर काही काही तहसीलदारकडे काही काही एडीएमकडे 1-2 वर्षापासून केस प्रलंबित आहेत. 3 महिन्याच्या पूर्ण केस 3 महिन्याच्या वर काळ असू नये कुठला केसचा निकाल देताना, त्याच्याबद्दलही आढावा घेणे. या ठिकाणी काही लोक अदालत घेतल्या पाहिजे. कलेक्टरनी लोक अदालत घेऊन समोर दोन्ही पक्षकार बोलवले, दोन्ही पक्षकारचे वकील बोलवले तर कायम, जसं पुणेनी केलं आहे. पुणेने 30,000 केसेस लोक अदालतमध्ये घेतल्या, त्यातल्या 11,000 केसेस त्यांनी लोक अदालतमध्ये पूर्ण केल्या. तसेही लोक अदालत धाराशिवमध्ये होणे. लोकशाही दिवस साधारण बंद पडलेले आहे. तहसीलदारनी किमान महिन्याचा 1 दिवस लोकशाही दिवस ठेवावा आणि कलेक्टरनी सर्व एडीएमनी ठेवावा आणि किमान कलेक्टरनी आठवड्यातून 1 दिवस एखाद गावात, एडीएमनी आठवड्यातून 2 गावात, तहसीलदारनी आठवड्यातून 2 गावात 2-2.5 तासाचा प्रवास करून त्या गावात संवाद आणि लोकाभिमुख सरकारचं प्रदर्शन करावं की लोकांना जे समस्या आहे, तहसीलदार जर गावात जाऊन सोडत असतील आपला टीम घेऊन, एडीएम सोडत असतील तर महसूल मंत्र्याकडे 350 निवेदन येणार नाही पुढच्या वेळी. याचाही आम्ही प्लान तयार करू. म्हणजे आज जे निवेदन आले आहेत ते निवेदन महसूल मंत्र्यांना छोटे निवेदन येणं हे काही चांगला प्रशासनाची भाव नाही आहे. लोकाभिमुख प्रशासन जर पाहिजे असेल, कारण आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जे आमचं सरकार आहे ते पारदर्शी, गतिमान, लोकाभिमुख असा जर आम्ही आवाहन केला आहे किंवा सरकारची भूमिका ठरवली आहे, तर या भूमिकेप्रमाणे सरकार चाललं पाहिजे. याकरता लोकाभिमुख व्हायचं असेल तर सर्व महसूल अधिकाऱ्यांनी गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी काही एडीएमनी विदर्भात सुरू केलेला आहे. गावात जातात, 2 तास जनतेशी संवाद करतात, त्यांचे प्रश्न तिकडेच निपटारा करतात. छोटे 7-12चे प्रश्न आहेत. जिवंत 7-12 मोहीम आहे. जिवंत 7-12 मोहीममध्ये मृत पावलेल्या लोकांचे नाव कमी करणे, नाल्यावरचे अतिक्रमण काढणे, पांढर रस्त्यावरचे अतिक्रमण काढणे, असे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आम्ही काम करतोय. या दौऱ्यामध्ये साधारण मी विचार करतोय की शर्तभंग काही झाले असतील सरकारी जमिनीचे, ते शर्तभंग दिमागूर करणे. ॲग्री टॅग आमचा जो अभियान आहे, यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकारच्या संपूर्ण योजना ज्या आहेत त्या ॲग्री टॅग नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन मिळणार. त्यामुळे धाराशिवमधला मला वाटतं किती टक्के झाला होता, 72% 72% ॲव्हरेज आमचा शेतकरी ॲग्री टॅगवर आला आहे. ॲग्री टॅग नोंदणी क्रमांक घेतला आहे. ॲग्री टॅग नोंदणी क्रमांक घेतल्याशिवाय सरकारी योजना मिळणार नाही. त्याला पीक कर्ज मिळणार नाही, त्याला त्या ठिकाणी बी बियाणं मिळणार नाही, कृषीची जी वीज सवलत आहे ती मिळत नाही. तर 100% हा आकडा अजून 27% कमी आहे, थोडा मागे आहे. हे आपल्याला पीएम किसानच्या आधारावर आपल्याला हे करता येणार नाही. तर 100% शेतकरी ॲग्री टॅगवर आला पाहिजे. याकरताची मोहीम महसूल, ग्रामविकास आणि कृषी खात्याने करायची आहे. त्याचाही आढावा मी घेणार आहे. मोठ्या प्रमाणावर विचार केला तर जेव्हा मला निवेदन बघितले तर आम्ही जे संजय गांधीचा डीबीटी केला आहे, आधी संजय गांधीचा योजना असा होता की राज्य सरकार, केंद्र सरकारचा पैसा कलेक्टरकडे, तिजोरीमध्ये, मग तहसीलदारकडे, मग लोकांना वाटप व्हायचा. पण आता माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की जसं लाडक्या बहिणीचा हप्ता डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर जातो,
तर संजय गांधीचा अमाऊंट सुद्धा विशेषतः अमाऊंट सुद्धा डायरेक्ट गेला पाहिजे त्यांच्या खात्यामध्ये, याकरता डीपीटी आली. पण असे 20% जुने संजय गांधीचे लाभार्थी आहेत जे लाभ घेत होते, पण त्याचा डीबीटी अशिक्षितपणामुळे झाल्यामुळं त्याचा महिना येणं बंद झाला 6 महिन्यापासून. आता आम्ही निर्णय घेतोय की आमचे सारे तलाठी यादी घेऊन जातील प्रत्येक गावात आणि जो सुटलेला व्यक्ती आहे त्याचा डीबीटी आमचं तलाठी करून देईल. त्याच्यासाठी माझा दौरा आहे. 20% जे लाभार्थी थांबलेले आहेत 6 महिन्यापासून त्यांना पगार जात नाहीये, डीबीटी झाला नाही किंवा डीबीटी झाला आहे पण त्यांच्या 2 अकाउंट आहेत. दुसऱ्या बँकेत डीबीटी झाला, त्या बँकेला आधार कार्ड जोडला गेला आणि दुसऱ्या बँकेत जातोय, त्या बँकेचे नावही त्यांना वाटून दाखवणार आहे. गावात जाऊन प्रत्येक तलाठी गावात दौरा करणार आणि तसा आम्ही निर्णय घेतो आहे. या ठिकाणी माझ्याकडून ज्या काही तक्रारी 350 आल्या त्याचं सॅग्रिगेशन आणि रोज रोज जे तक्रारी महसूल मंत्र्याकडे मुंबईमध्ये येतात त्याच्यावरही आम्ही टाइमलाईन ठरवून त्या अधिकाऱ्यांना त्याचा निपटारा करण्यासाठी काम करणार आहे. मी सांगितलं आधी की तालुकास्तरीय जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचं आयोजन करून त्या ठिकाणी हे जे तक्रारी महसूल मंत्र्याकडे आल्या एवढ्याच तक्रारी कलेक्टरच्या लोकशाही दिवसात जर आल्या तर कलेक्टर सुद्धा याच्यावर निर्णय करू शकतील. त्याही एक टाइमलाईन कार्यक्रम ठेवा करणार आहे. एक पुढच्या काळामध्ये एक अभियान आम्ही आणतो आहे. राष्ट्रनेता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबरला आहे. त्या दिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिवसापर्यंत एक मोठा मोहीम राज्यात महसुलीचा चालू होईल. त्या मोहीममध्ये जास्तीत जास्त काम आम्ही शेत पांढर रस्त्यावर करणार आहे. जास्तीत जास्त लोक आमचे शेतीचे रस्ते खुले करणे, शेत रस्त्याचे वाद संपवणे, शेत रस्त्यावर त्या ठिकाणी अदालत घेणे, तिकडेच शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यासमोरच त्या ठिकाणी शेतीची फोड करून देणे आणि तिकडे झाडं लावणे. आम्ही शेतीची बाउंड्री आता स्टोनवर नाही करणार. 10 कोटी वृक्ष लागवड जी आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये काही करून आम्ही ते बाउंड्रीवर झाड लावणार आणि ज्याने झाड तोडला त्याच्यावर फॉरेस्टची कारवाई होणार, पोलिसांची कारवाई होणार. एकदा बाउंड्री फिक्स झाली, जसा आता झाड वाढेल तसा किती पिढ्या असल्या तरी बाउंड्री फिक्स होईल आणि त्यामुळे यानंतर शेतीची बाउंड्री वृक्ष लागवडीनंच फिक्स करायची असा एक आम्ही अभियान या ठिकाणी घेतो आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा अभियान सुद्धा आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये आतापासून तयारी करतोय. त्या अभियानामध्ये मूलतः शेतकऱ्याचे शेतीचे रस्ते हा एक मोठा विषय त्या अभियानात असणार आहे. आम्ही हा निर्णय घेतला आमच्या सरकारने की 48 तासामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शाळेचा लागणारा कुठलाही दाखला हा 48 आवर्समध्ये मिळाला पाहिजे त्या शालेय विद्यार्थ्यांना. आणि तो देताना मात्र कुठलाही स्टॅम्प पेपर घेऊ नये. आम्ही शासनाने निर्णय केला की 500 रुपये स्टॅम्प पेपर आम्ही जो लागायचा तो फ्री केला. आता कुठलाही स्टॅम्प पेपर लावायची गरज नाही, तोही केला. पण दाखल्याला वेळ की 48 तासात दाखला मिळाला पाहिजे याचाही त्या ठिकाणी आपण करतो आहे. या ठिकाणी 1966च्या कलम 155चा दुरुपयोग त्या ठिकाणी संगमनेरमध्ये झाला, तसा दुरुपयोग या ठिकाणी झाला की नाही हे तपासणार आहे. झाला असेल तर त्याच्याबद्दलचा पुढचा विचार आम्ही करणार आहोत. त्या ठिकाणी भूसंपादन झालेला जमिनी आहे त्याच्या अजूनही कमी जास्त पत्रक झाला नाहीये. म्हणजे एखादा आता रेल्वे करता जमीन गेला, तुळजापूर रेल्वे करता, ती जमीन ऍक्वायर झाली परंतु अजूनही शेतकऱ्याच्या नावाने सातबारा नाही, त्याच्या सातबारातून कमी झाली नाही. असा मोठा धाराशिवमध्ये भाग आहे की जमीन संपादन वेगवेगळ्या प्रोजेक्ट झाला पण शेतकऱ्याच्या नावाने आहे जुनी जमीन. त्यामुळे त्याच्या जमिनीचा कमी जास्त पत्रक हा केला गेला नाही, तोही आपल्याला करण्याची योजना आम्ही केलेली आहे. या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी जी मला सूचना दिली होती की तुकड्याबंदी काढला. म्हणजे आता तुळजापूर शहर आहे, आपलं धाराशिव शहर आहे, आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर 1000 फूट 600 फूट लोकांनी, गरीब लोकांनी घरं घेतले. त्यांचे घरं कायदेशीर होत नाही, रजिस्ट्री होत नाही, नियमाकुल होत नाही, कारण तुकड्याबंदी कायदा अडवायचा. तर या राज्यामध्ये आम्ही आता तुकड्याबंदी कायदा काही अटी शर्ती टाकून निरस्त करतोय. आतापर्यंत जे काही झालं ते रेग्युलाइज करू, पुढे मात्र अनथराईज काही होणार नाही याचा एसओपी तयार करून तुकडेबंदी कायदा आम्ही रद्द केलेला आहे.
त्याचा एसओपी लवकरच 15 दिवसामध्ये करून जे काही इरेग्युलर झालेलं आहे ते रेग्युलाइज करणे, ते काही बांधकामं पाडता येणार नाही त्यांना प्रोटेक्शन देऊ, पण मात्र पुढच्या काळात कुठलाही तुकडेबंदीचा गैरवापर करणार नाही याचंही आपण या ठिकाणी काम करतोय. पुढच्या काळामध्ये आमचे महसुली अधिकारी फेस ॲपवर येतील, म्हणजे तलाठी समजा त्यांच्या त्यांचं क्षेत्र आहे स्थानिक क्षेत्र तलाट्यांचं, त्या स्थानिक क्षेत्रामध्ये जाऊनच त्यांना आपल्या मोबाईलवरच आपली हजेरी लावता येईल. फेस ॲपवर आल्याशिवाय त्याला प्रेझेंट आपल्याला करता येणार नाही. तहसीलदारला सुद्धा त्यांच्या ऑफिसमध्ये आल्यावरच त्याला त्यांच्या मोबाईलमध्ये जे फेस ॲपवर जे राहणार आहे त्याच्यावर प्रेझेंटी लावूनच काम चालू करता येईल. त्यांना आपल्याच मोबाईलवरनं ते फेस ॲप तुम्हाला त्यांचा बायोमेट्रिक राहणार नाही, पण फेस ॲपवर येऊन आता तलाठ्यांना आपल्या गावात जाऊन हजेरी लावावी लागेल. जिकडे त्याचं क्षेत्र असेल तिकडे जाऊन त्याला हजेरी लावावी लागेल आणि त्या दिवशी त्याचा अबसेंटी समजण्यात येईल. असा फेस ॲप आता आमच्या महसूल खात्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात आम्ही आणतोय. केंद्र सरकारने फ्रंटलाईन वर्करला कंपल्सरी केला फेस ॲप, पण महाराष्ट्रामध्ये महसूल खाता आता हे स्वीकारत आहे आणि लवकरच एक 3 महिन्यामध्ये, कारण त्याचा थोडा प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे फेस ॲप कसा यूज करायचा, त्याच्यावर आम्ही 3 महिन्यामध्ये फेस ॲपवर आम्ही सर्व तलाठी आणि संपूर्ण महसूल यंत्रणा ही याच्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. मी सांगितलं आधी की केवळ मंत्री जनसंवाद देणार नाही, तर आमचा तहसीलदार पंच अधिकारी कुठल्या ना कुठल्या गावात महिन्यातून 2दा जाऊन तो जनसंवाद घ्यायचा आहे. त्यांनी तो जनसंवाद आमच्या वेबसाईटवर डाउनलोड करायचा आहे, अपलोड करायचा आहे. आमचा जो वेबसाईट आहे महसूलचा, एखाद तहसीलदार जर कुठल्या गावात गेले तिथे शेतकऱ्याशी संवाद करताय, एक छोटासा रील तयार केला, छोटासा फोटो टाकला, तो त्यांना महसूलच्या वेबसाईटवर अपलोड करावा लागणार. आणि शेवटी आमचा एवढा मोठा महसूल यंत्रणा इतकं चांगलं काम करते आमची यंत्रणा, पण त्या प्रसिद्धीच्या ह्याच्यात काही जात नाही. उद्या एखादा बातमी तुम्ही छापला आमच्या महसूल खात्याची, त्या बातमीवर काम करून ती बातमी पूर्ण तुम्हाला कळवणे हे सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मॅन्डेटरी केलं आहे, तहसीलदारला मॅन्डेटरी केलं आहे की वृत्तपत्राने किंवा प्रिंट मीडियाने इलेक्ट्रॉनिक मीडियाने एखादी बातमी महसूल खात्याची बाहेर आणली, त्या बातमीवर काम करून खरं असेल तर तात्काळ कारवाई करा, नसेल तर तुम्ही त्याला कळवा की ही चुकीची बातमी आली आहे. त्यामुळे आमचा जे खात्याचा जो एक फेस त्या ठिकाणी जो पारदर्शी करण्याचा विचार आमचा आहे, त्याबद्दलही आम्ही सूचना या ठिकाणी देणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाला आम्ही सूचना देणार आहे की जे जे काम तुम्ही करताय त्याचा छोटा रील केला पाहिजे, तो मीडियावर सोशल मीडियावर टाकला पाहिजे, आवश्यक टाकला पाहिजे. कारण धाराशिवने काय काम केलं हे मंत्रालयात तेव्हा कळेल की जोपर्यंत आमचा तहसीलदारने केलेला काम आमच्या वेबसाईटवर अपलोड करणार नाही. सध्या ती सवय नाहीये प्रसिद्धीमध्ये येण्याची आमच्या अधिकाऱ्यांना, त्यांना ते वाटतं प्रसिद्धी वाटतं, ती प्रसिद्धी नाही आहे. त्याचं पुरं उदाहरण बाकी जिल्हे घेतात. जसं एखादा आता सिंदूरमध्ये एक महिला तहसीलदारनी 5 ब्रास वाळू जे आम्ही फ्री केली आहे घरकुलांना, ती 5 ब्रास वाळू त्यांनी ट्रॅक्टरमध्ये टाकून त्याच्या घरी पोहोचून दिला. ते रील संपूर्ण राज्यात व्हायरल झाली. त्यावरून अनेक तहसीलदारने सुरू केला, कारण राज्यात 5 ब्रास वाळू देतोय फ्री घरकुलांना. त्याचं अभियान आम्ही आता पूर्ण करतोय. 30 लाख घरांना 5 ब्रास वाळू आम्हाला फ्री द्यायची आहे. आणि 3-4चा स्पष्टपणे उल्लेख आहे. 3-4चा जो GR आम्ही काढलाय ते अत्यंत महत्वाचा GR, आतापर्यंतचा सर्वात महत्वाचा शासन निर्णय 3-4चा आहे वाळूबद्दल. 3-4 मध्ये म्हटलं आहे घरकुलांना 5 ब्रास मोफत वाळू तहसीलदारनी रॉयल्टी करून द्यायची आहे. स्थानिक बांधकामांना सुद्धा तहसीलदारनी वाळू उपलब्ध करायची आहे. आणि या ठिकाणी एखादा प्रायव्हेट घरमालक जर घर बांधत असेल त्याला सुद्धा तहसीलदारनी 600 रुपये पर ब्रास भरून त्याला सुद्धा रॉयल्टी इश्यू करायची आहे. त्यामुळे तेही आम्ही या ठिकाणी करतो आहे. या ठिकाणी काही तहसीलदारकडे 2 खनिज जे दंडाची जे अमाऊंट आहे त्याच्या केसेस फार लांबवल्या आहेत. ज्यांच्यावर दंड झाला ते तातडीने दंड वसूल केला पाहिजे, पण दंड वसूल न करता तारीख पे तारीख शासनाचं नुकसान केलं आहे ते लक्षात आलं आहे. त्यामुळे आमचे DMO आणि आम्ही त्यांना हे विचारणं आज त्या ठिकाणी करणार आहे. या ठिकाणी महसुली कर्मचारी जे आमचे आहेत त्यांच्या प्रमोशन आणि त्यांच्या त्या ठिकाणी ज्येष्ठता याद्या अजून पण झाल्या नाही. आता आम्ही विचार करतोय. परवा मी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या नायब तहसीलदार पर्यंतच्या सिनियरिटी लिस्ट फायनल केल्या.
नायब तहसीलदार टू म्हणजे तलाठी टू वरपर्यंत ऍडिशनल कलेक्टर पर्यंत जेवढा काही जे त्यांच्या अधिकाऱ्यांच्या प्रकरण पेंडिंग आहे ते सुद्धा आम्ही मार्गी लावणार आहे. सेवा ज्येष्ठतेच्या मार्गी लावणार आहे. वृत्तपत्राच्या आलेल्या बातम्या, नकारात्मक बातम्या या सकारात्मक करून त्यांना त्या तातडीने त्याचं खंडन केलं गेलं पाहिजे. गायरान जमिनीबद्दल, शासकीय जमिनीबद्दलचे तातडीनं निर्णय आपल्याला करायचे आहे. एमसॅट धोरण मला अभिमान आहे, त्याचं अभिनंदन करायचं या ठिकाणी क्रेशर युनियनचं. त्यांनी मला 100 एमसॅट मागितलेले आहे क्रेशर, त्याचे आम्ही त्या ठिकाणी त्यांना मदत करणार आहे. पुढच्या काळामध्ये संपूर्ण जमिनीच्या ड्रोन मॅपिंग महत्वाचा जो महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे तो आहे प्रत्येक गावठाणाचा ड्रोन मॅपिंग करणे आणि प्रत्येक घराला सनद देणे. आता सध्या ग्रामीण महाराष्ट्र सुरू आहे. आमचा 60% ग्रामीण महाराष्ट्र संपलेला आहे सनद देण्याचा घरोघरी. म्हणजे इंग्रजाच्या काळात तो सनदचा कार्यक्रम झाला, मग एकत्रीकरणात झाला, पण त्यानंतर मात्र असा कार्यक्रम झाला नाही जनतेला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा. तर राज्यात 60% आता प्रॉपर्टी कार्ड आम्ही दिलेले आहेत आमच्या भूमी अभिलेखनी जमाबंदीनी. पण आता आम्हाला शहराचं सुद्धा स्वामित्व करायचं आहे. म्हणजे उद्या आमच्या धाराशिव शहराचं सुद्धा संपूर्ण ड्रोन सर्वेक्षण करून तुमचा सर्वांचा स्वामित्व कार्ड म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आम्ही तुम्हाला देण्याची योजना आम्ही करतोय. हा सर्व कार्यक्रम आम्ही या ठिकाणी चालू केलेला आहे. जवळपास 35 विषयावर आम्ही काम करणार आहोत आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली आहे पुढच्या 3 वर्षामध्ये मी असं डिपार्टमेंट अपेक्षित करतोय की महसूल मंत्री पुढच्या 3 वर्षांनी, मी तर प्रत्येक वर्षी येणार आहे, एकाच वेळी 2 नाही धाराशिव जिल्ह्यात. मी प्रत्येक आठवड्याला 4 जिल्हे घेणार आहे, प्रत्येक महिन्याला 4 जिल्हे घेणार आहे. असा राऊंड केला तर 8 महिन्यात माझा महाराष्ट्र होतो. एखाद्या वेळी 2 वेळा एखाद्या जिल्ह्यात जाईल. ते जिल्हा आता धाराशिव सारख्या जिल्ह्यात 2दा यावं लागेल, कारण इथे वेगळ्या पद्धतीची मदतीची गरज आहे लोकांना. तर मी असा विचार करतोय की पुढच्या 3 वर्ष देवेंद्र फडणवीस सरकारचे पुढचे 3 वर्ष असे असले पाहिजे की महसूल मंत्री एखाद्या जिल्ह्यात जातो आहे आणि तिथे एकही व्यक्ती महसूल मंत्र्याला भेटत नाही, एकही व्यक्ती तक्रारीला येत नाही, कारण आमच्या अधिकाऱ्यांनी ते संपूर्ण सोडून टाकलेलं असलं पाहिजे. इतकं खाली काम करण्याचा आमचा विचार आहे. म्हणजे महसूल मंत्र्यांनी आवाहन केलं की तुम्ही तक्रार घेऊन या, तर ठीक आहे, त्या मोठ्या तक्रारी ज्या आहेत तर त्या येतील, ज्या मंत्रालय लेवलच्या आहेत, काही निधीच्या बद्दलच्या आहेत, काही मोठे प्रकल्प आहेत. पण 7-12 वेगळा करून द्या, आमच्या जमीन मोजून द्या, आमच्या त्या ठिकाणी बांधा रस्ता करून द्या, हे जे 35 विषय आहेत छोटे, त्या विषयाला माझ्याकडे कोणी भेटणार नाही. असा जिल्हा आम्हाला करायचा. आणि आता तर मी विचार करतोय की आमचा जो सर्वात महत्वाचा मोंजी विभाग जो कमजोर झाला, मागे पडलेला आहे, आता आम्ही मोंजी विभागाला 10,000 कन्सल्टंट देतोय. म्हणजे जसं कर्नाटकमध्ये काय झालं की आमच्या मोंजी विभागाच्या सोबत आम्ही एम्पॅनलमेंट केलेल्या 10 एजन्सी आहेत आणि 10 एजन्सी रेट लिस्ट 1000 रुपयाचा प्लॉट, 1000 फूट प्लॉट मोजायला किती पैसे, 1 एकर जमीन मोजायला किती पैसे, आम्ही रेट लिस्ट तयार करू. ती त्याचा मेरिटवर आणू, टेक्निकल मेरिट, त्याचा फायनान्शियल आम्ही त्याचा हे करू, इव्हॅल्युएशन करू आणि प्रत्येक जिल्ह्याला 10 एजन्सी आमच्या भूमी अभिलेखला देऊ. म्हणजे जेवढे अर्ज आले तेवढे 1 महिन्याच्या आतमध्ये मोजून त्याची जमीन पूर्ण क्लिअर केली पाहिजे. आणि नवीन एजन्सी ज्या आहेत त्या अॅक्युरेसीचे रोवर घेऊन येतील. आता ती रोवर पद्धती इतकी अॅक्युरेट आहे की तुमची 1 इंची जमीनही कमी होऊ शकत नाही, रोवरनी मोजणी करता येतात. त्यामुळे आम्ही रोवर आणतोय. आता 1600 रोवर आम्ही घेतोय, 1300 रोवर घेऊन झालेले आहेत. तर रोवरनी जमीन मोजली तर तुम्हाला 1 इंची गतीला फरक पडत नाही. आणि 10 कमीत कमी एका जिल्ह्याला 10 एजन्सी आम्ही देतोय, जेणेकरून हे राज्य आधी मोजणी, मग खरेदी खत आणि मग फेरफार म्युटेशन. मोजणी केल्याशिवाय खरेदी खत नाही आणि खरेदी खत केल्याशिवाय म्युटेशन नाही. हे सर्व 3 गोष्टी ऑनलाईन झाल्या पाहिजे. म्हणजे एखाद्याला जर जमीन घ्यायची असेल तर मोजणी पाहिजे आधी, कारण मोजणी आधी केली नाही तर खरेदी खत चुकीचं होईल आणि खरेदी खत चुकीचं झालं तर म्युटेशन चुकीचं होईल. त्यामुळे हे जे
महत्वाचा महसूल आहे. याच्यामध्ये त्या चुका होतात, त्या वर्षभर 40 3 पिढ्या हायकोर्टमध्ये भांडत असतात. आणि म्हणून यातनं आपल्याला खरा जो मूळ गाभा आहे की आधी मोजणी, नंतरच खरेदी कर, नंतरच रजिस्ट्री. आता आपण एक चांगला सक्सेसफुल काम केलं आहे, 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन. आता कुठल्या जिल्ह्यामधल्या कुठल्याही कार्यालयात जाऊन कुठली रजिस्ट्री करतायत. पहिला ज्या भागात तुम्ही प्लॉट घेतला तिथंच जाऊन तुम्ही रजिस्ट्री करायची. आता तुम्हाला जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यातनं कुठल्याही तालुक्याची रजिस्ट्री करतायत, कुठल्याही ऑफिसमधनं कुठलीही नोंदणी करतायत. पुढच्या काळात आम्ही 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन येतोय 3 वर्षांनी. म्हणजे तुम्ही पुण्याची रजिस्ट्री धाराशिवून करू शकाल. आणि फेसलेस करतोय. फेसलेस म्हणजे तुमचं आधार कार्ड म्हणजे तुमचा फेस आहे, त्यामुळं आधारशी जोडणार आहे. असाही एक पूर्ण आम्ही या ठिकाणी आधुनिक पद्धतीचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतोय. यातनं महसूल खातं हे जे अत्यंत महत्वाचं खातं आहे, ज्यातनं कलेक्टरेट हे समाजाच्या शेवटच्या माणसासाठी न्याय देणारं अत्यंत महत्वाचं हे कोर काम आहे, ते आम्ही काम पूर्ण करू. आणि वर्षानुवर्ष जमिनीच्या बद्दलचे वाद, वर्षानुवर्ष आमच्या खात्याबद्दलचे लोकांच्या बद्दलचे गैरसमज आम्ही दूर करू आणि पुढच्या काळात महसूल खाते हे चांगलं करायचा प्रयत्न करू. राज्यावर किती कर्ज आहे, राज्याचा महसूल किती आहे वार्षिक, हे कळलं का? आता कर्जाचा महसूलचा काय संबंध आहे? कर्जाचा वेगळं आहे. आता आमच्याकडनं 1 लाख कोटी रुपये आम्ही महसूल घेतो. आमचा मुद्रांक असा जर विचार केला तर 1 लाख कोटी गव्हर्नमेंट वगैरे म्हणून आमचे असतात. मागच्या 75,000 कोटी होते. यावर्षी 1 लाख कोटी रुपये आमच्याकडे जातील सरकारला. पण कर्जाचा वगैरे हिशोब तो अलग अलग डिपार्टमेंट कर्जमाफीसाठी आपण त्याच्याकरता एक निर्णय करतोय. किती पदं भरले त्यांचा आकृतीबंध फार छोटा आहे. त्याऐवजी आम्ही यांना 10 एजन्सी देतो एका जिल्ह्याला, ज्या एजन्सी अॅक्युरेट रोवरनी सर्वे करतील, आमच्या एसएलआर राहण्याची डीवायएसएलआर त्यावर टॅम्पिंग करतील आणि तुमची मोजणी करून देतील. शेवटी आता आपल्याला आधुनिकीकरणाकडे जावं लागेल. कर्नाटकमध्ये इतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अशा एजन्सी आहेत ज्यांनी अॅक्युरेट मोजणी करून तुम्हाला, तुमच्याकडे जर 10 कन्सल्टंट असले तर ते तुमच्याकडे 10 अर्ज पेंडिंग आहे आमच्या मोजणी खात्याकडे, 10 अर्ज 10 लोकांना दिले, त्यांनी मोजणी करून आणली की यांनी त्या ठिकाणी त्याची अॅक्युरेसी चेक करायची आणि स्टॅम्प मारायचा आहे. त्यामुळं आम्ही याला या पद्धतीने करतोय. आणि जे रिक्त पदाचे साहाय्य आहे ते भरूनही पूर्ण काही काम होणार नाही. आपल्याला जर राज्य संपूर्ण राज्याचं स्वामित्व द्यायचं आहे, म्हणजे धाराशिव शहराचा प्रत्येक घराचं प्रॉपर्टी कार्ड द्यायचं असेल तर आपल्याला कन्सल्टन्सी करून करावं लागेल आणि ते अॅक्युरेट करावं लागेल. विषय होता शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे, त्यांचं उत्पन्न अधिक आहे, ते पण त्याचा फायदा घेतात. ती समिती काम करते. समितीचं काय टार्गेट आहे की एवढ्या लाखापर्यंत कर्जमाफी होणार? आता अजून काही त्याच्यामध्ये एसओपी झाली नाही आहे. मी वारंवार सांगतोय की आमच्या सरकारने संकल्पनामा दिला आहे तो 5 वर्ष करताय. आमच्या सरकारला येऊन 7 महिने झाले. जे निवडणुकीच्या काळातले जे संकल्प असतात ते संकल्प पूर्ण 5 वर्षाकरता असतात. आम्ही जे विचार केलाय किंवा जो जनतेवर शब्द दिलाय त्या काळात त्याचं सर्वेक्षण करणे, प्रत्येक शेतकऱ्याचं सर्वेक्षणामध्ये ज्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही ते आधीच सदन आहे, त्यांची कर्जमाफी करण्यापेक्षा जो सदन नाही आहे, जो आर्थिक दुर्बल आहे, जो अजूनही त्या ठिकाणी गरज आहे त्यांना खरी कर्जमाफी झाली पाहिजे याकरता काम करतो. समिती तेच काम करते का? आर्थिक उत्पन्न तपासते का? सर्व तपासणार आहे. म्हणजे आता तर आपण कर्जमाफी कुणाला दिली पाहिजे याचा एक असा पॅरामीटर आपण करणार आहोत की खऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफीचा लाभ होईल. प्रश्न असा आहे सर, महाराष्ट्र सरकारने 3 वेळेस GR काढलेला आहे वर्ग 2च्या बाबतीत, परंतु अजूनही ते प्रश्न सुटले नाहीत या जिल्ह्यातले. काही जमिनी मदत माफ, खिदमत माफ मध्ये, काही जमिनी इनाम जमिनी आहे. आता त्याचा एकंदरीत संपूर्ण एसओपी आम्ही तयार करतोय जेणेकरून वारंवार GR काढून हे जे आमचे ते तिथं सांगतोय की GRचा किंतु परंतु जंतू अर्थ काढून काही अधिकारी जाणीवपूर्वक त्या GRला फाडतात. त्याच्यासाठीच मी ही बैठक घेतोय की नेमकं का होत नाही, कुठल्या कारणाने अडलं आहे. मी तर कलेक्टरला परवाच्या कॉन्फरन्समध्ये आमच्या 2-3 तारखेला जी कॉन्फरन्स झाली
ऑगस्टला नागपूरमध्ये, त्या कॉन्फरन्समध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला मुख्यमंत्री आणि आम्ही सांगितलं आहे की तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला कसे कसे GR करून पाहिजे आहेत. काय कधी एखादा GR तो नागपूरला लागू होतो, तो धाराशिवला लागू होत नाही. एखादा तो राज्य म्हणून GR काढतो, तो मुंबईत लागू होतो, पण तो लातूरमध्ये लागू होत नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही असे GR तयार करा जे तुम्हाला लागू होतील, तसा GR शासन करेल. पण हे प्रश्न सोडवा याकरता मी जे क्लास 2 क्लास 1 किंवा प्री होल्ड करणार आहे, तर यांचा GR काय पाहिजे यांना तसा करून देणार आहे. धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आपल्या जनता दरबाराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, पण आपण काही तक्रारीवरनं थोडी प्रशासनावरती नाराजी होती. काय कुठल्या प्रकारच्या नाही, नाराजी एवढीच आहे की महसूल मंत्र्यांच्या एका आव्हानावर इतके लोक आले. हेच जर आव्हान कलेक्टर किंवा तहसीलदारांनी आपापल्या क्षेत्रामध्ये करून लोकशाही दिनासारखे कार्यक्रम घेऊन एक आठवड्यातनं 2 दिवस एखाद्या गावात जाऊन तिथे महसुली दिवस घेऊन निरंतर प्रक्रिया जर केली असती तर इतके अर्ज माझ्याकडे आले नसते. आता यानंतर मात्र पुढच्या दौऱ्यामध्ये इतके अर्ज येऊन याचा प्लॅनिंग या बैठकीत करणार आहे की महसुली अधिकाऱ्यांनी किमान आठवड्याचे 2 दिवस तरी 5 ते 7 सायंकाळी ठरवून गावात जाऊन त्याचा 3-4 महिन्याचा कार्यक्रम तयार करून, म्हणजे एखाद्या तहसीलदारांनी 6 महिन्याचा आपला कार्यक्रम जाहीर करावा. या 6 महिन्यामध्ये त्यांच्या तहसीलमध्ये संपूर्ण गाव त्यांनी कव्हर करावे. म्हणजे गावात जाऊन पूर्ण जनतेचे काय काम पेंडिंग आहे, क्षेत्रस्था कुठं खुला करायचा आहे, एक दिवस एक गाव जरी तहसीलदारांनी केला तर वर्षभरामध्ये संपूर्ण गाव पूर्ण होतील आणि संपूर्ण अभियान पूर्ण होईल. असा काही आम्ही चर्चा करू. आता त्यांचा काय भौगोलिक परिस्थिती आहे त्याच्या आधारावर निर्णय करू. पण माझा विचार आहे की जर तहसीलदार, प्रांत आणि कलेक्टरनी जर मनावर घेतला तर जे अर्ज मला आले आहेत त्यातला एकही अर्ज माझ्याकडे येणार नाही. इतके छोटे छोटे कामं लोकांनी सांगितले. शैक्षणिक संदर्भात विषय आहे. इंजिनिअरिंगचे कॅप राऊंड चालू झाले. 24 जुलैला कॅप राऊंडचा पहिला राऊंड चालू झाला आणि जुलैला जे परीक्षा घेतल्या सेकंड टर्मच्या तो निकाल लागला 29ला. 29 नंतर ज्या विद्यार्थ्यांनी भरले त्यांना या राऊंड मध्ये ग्राह्य धरलं गेलेलं आहे. ही पूर्ण राज्याची परिस्थिती आहे. त्यामध्ये मी स्वतः एक पालक आहे म्हणून माझ्या निदर्शनाची बाब आली आणि त्या संदर्भात सर आपल्याला एक पवन चक्कीच्या बाबतीमध्ये धाराशिव मध्ये अशी थोडं खुलासा कर सर. आता हे मी जे विभाग आहे त्या विभागाला पाठवण्याचं आमच्याकडे जे दाखले आहेत, दाखल्यामुळे काय वेळ असतात तेवढं मी करणार आहे. पण इंजिनिअरिंग कॅप राऊंडला विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पसंती करण्याच्या नावाचा समावेश करणे बघतात. हे मी आजच आपले हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे सर. उच्च शिक्षण मंत्री, उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादाशी मी आताच बोलतोय आणि याच्यावर कायदा काही थोडं काढून धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठलीही महसूल विभागाकडे आकडेवारी नाहीये. मात्र पवन चक्कीच्या बाबतची SOPच माहीत होत नाहीये. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेल्या बैठकींना देखील कंपनीचे पदाधिकारी येत नाहीये. याच्यात सुसूत्रता कधी येणार आणि कशी येणार? विशेषतः सर त्याला सांगू वेळाच्या अधिकारी तर उपस्थित राहत नाही, त्याचा डेटाच मिळत नाहीये. पवन चक्क्या संबंधाने जी मोठी तक्रार आता आली आहे त्याची बैठक मी 21 तारखेला मंत्रालयामध्ये लावलेली आहे. आमच्या इथल्या RDCनी, कलेक्टरनी, एक NGOनी SOP तयार केली आहे. जसं ट्रान्समिशन कंपनीच्या तारा टाकताना किंवा खांब उभारताना कसे पैसे दिले जातात तसे पवन चक्क्याबद्दल कुठलं धोरण नाहीये. त्यामुळं आपापल्या लेवलला ते परस्पर जातात, परस्पर अग्रीमेंट करतात. काहीला जास्त येतात, काहीला दमदाटी करून कमी करतात. गरिबांना मारणे, मोठ्यांना मदत करणे, त्यानंतर मग गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा शिरकाव, त्या ठिकाणी दमदाटी करून गरीब शेतकऱ्यांना लुटमार करणे, यापेक्षा कमीत कमी काय शेतकऱ्यांना गुंठा मिळाला पाहिजे. आणि जशी जशी शेतकऱ्यांच्या जमिनीची किंमत वाढत जातं तसतसं काय काय त्यांना गुंठे वाईज जिथे खांब लागणार आहे पवन चक्कीनं, जिकडे ट्रान्समिशन होणार आहे तिकडे काय भूभाड असला पाहिजे याबद्दलचा व्यवस्थित SOP मी माननीय मुख्यमंत्री चर्चा करून, कारण त्यांच्याकडे खाता आहे, मी त्याचा हा जो SOP आहे त्याची बैठक 21 तारखेला मी लावणार आहे. मुख्यमंत्री महोदयाकडे त्यांचा वेळ घेणार आहे आणि याचा फायनल SOP या राज्यात असला पाहिजे. त्याशिवाय हे वीण माफिया जे आहे म्हणजे कंपन्या ह्या बाहेरच्या आहेत पण या कंपन्यांनी जे वीण माफियामध्ये ठेवलेले आहेत त्यामुळे जे शेतकऱ्यांच्या मोठ्या तक्रारी झालेल्या आहेत
आणि अनेक तक्रारी आत्महत्यावर आलेल्या आहेत लोक, त्याच्याही मी सुद्धा पुढाकार घेणार आहे. सर, मी एसओपीवर बोलतोय, मात्र धाराशिव मध्ये परिस्थिती अशी आहे की जिल्हा प्रशासनाकडे, महसूल प्रशासनाकडे कुठलीही आकडेवारी नाही. किती पवनचक्क्या आहेत, किती कंपन्या आहेत, किंवा पुढे काय करायचं, कृषीचा असेल किंवा गौण खनिजाचा विषय असेल, वारंवार विचारलं तर सांगितलं जातं की मेळा माहिती देत नाही किंवा कंपन्या देत नाही. बरोबर आहे की याच्यामध्ये आतापर्यंत खरं तर ट्रान्समिशन कंपनी जशी आहे, त्यांनी याच्यामध्ये एडीओला अध्यक्षाखाली समिती तयार केली आणि त्यांच्याकडनं तो मोबदला फायनल होतो आणि मोबदला लोकांना मिळतो. आज जे काही पवनचक्क्याचं जे जाळं आहे ते महाऊर्जा वेळा तपासतं, त्याच्याकडनं परवानगी मिळतात आणि याचं जे काही बीपी आहे ते महावितरण पॉवर परचेस अग्रीमेंट आणि महाऊर्जा यांचं ते याला परवानगी मिळतात. पण हे खरं आहे की जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा तिथल्या ईडीओकडे संपूर्ण रेकॉर्ड असला पाहिजे, त्यांच्याकडूनच त्यांच्या समोरच शेतकऱ्याला पैसे चेक दिला पाहिजे, त्यांच्या समोरच त्या ठिकाणी शेतकऱ्यावरचा मोबाईलचा ठरला पाहिजे, असाच धोरण असला पाहिजे. त्याच्याबद्दलचा मी या महिन्यामध्ये आता गेल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून ते धोरण तातडीनं जर झालं तरच मग हा रेकॉर्ड क्रिएट होईल आणि मग खरं कळेल आपल्याला की किती शेतकरी अन्याय झाला. आता तर त्यांनी मला सांगितलं की जे काही 285 अर्ज यांच्याकडे प्रलंबित आहे, जे अर्ज अन्याय झालेला आहे पवनचक्क्याकडनं, असे 289 अर्ज यांच्याकडे पेंडिंग आहे. त्याच्यावर आता आपल्याला निर्णय करायचा आहे. हा निर्णय केव्हा होईल की जोपर्यंत एकत्रित धोरण याच्याकरता राज्य सरकार करणार नाही तोपर्यंत एडीओ सुद्धा त्याच्यावर निर्णय करू शकणार नाही. मग त्याचं एकत्रित धोरण आणण्यासाठी मी काम करणार. रजिस्ट्री विभागात बोगस डॉक्युमेंटच्या आधारे जेव्हा खरेदी होते, अशा खरेदीदारावर मुद्रांक जिल्हाधिकारी कलम 82-83 नुसार कारवाई करू शकतात, फौजदारी करू शकतात. पण असे कुठल्याच फौजदारी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले नाही, जिल्ह्यातही नाहीत, इतरही नाही. आपण काय सूचना देणार आहात? नाही, आम्ही ऑलरेडी सर्क्युलर काढला आहे की बोगस रहित केले तर तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे. माझ्या काळात मी काढला आता की आमचे बोगस झाल्यावरही काही करत नाही अधिकारी, त्याचं ऑलरेडी आम्ही हे पत्र काढलेलं आहे आणि हे पत्र काढून सर्वांना कळवलं आहे की बोगस रहित झाली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ गुन्हा दाखल करा. दुसरं आता एक चांगलं होत आहे की स्टॅम्प ऍक्ट हा केंद्र सरकारचा कायदा आहे आणि केंद्र सरकारच्या कायद्याने राज्य सरकार काम करतं. 2025 स्टॅम्प ऍक्ट आता नवीन येतो आहे, त्याच्याकरता जनसुनावण्या सुरू आहे आणि केंद्र सरकार हा कायदा लवकर आणणार आहे. त्यातनं खूप अधिकार म्हणजे एखादं रजिस्टर तर ते रजिस्टर रद्द करायचे अधिकार तुम्हाला. आता तर ते कोर्टात जावं लागतं. एखादी रजिस्टर चुकीची झाली रद्द करायचे अधिकार आयजीआरला नाही, तर ते रद्द करायचे अधिकार जर तुम्ही एखादा जर डॉक्युमेंट लावायचे अधिकार आहे किंवा खरेदी करायचे अधिकार आहे तर रद्दचे अधिकार असले पाहिजे. चुकी झाले तर ते कोर्टाला आहे. त्यामुळं आता स्टॅम्प ऍक्ट 2025 केंद्र सरकार करत आहे नवीन, त्यावर पुढे आपल्या नंतर बऱ्यापैकी अधिकार येणार. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांचे ज्या कृषी निविष्ट आहेत अवजारे वगैरे त्याच्यावरचा राज्यकर माफ करण्याचं एक आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या पूर्वी, त्याचं काय झालं? आता मी मोठा जाहीरनामा आहे, संकल्पनामा आहे, त्याच्यामध्ये आता 5 वर्ष पूर्ण वेळ आहे, त्या 5 वर्षात करू. बाकीच्या विषयामध्ये महामार्गाचा विषय आहे. शक्तीपीठ महामार्गाला पर्यायी शेतकऱ्यांनी काही जमीन मागितली असं काही विचार दिन शासनाचे आहे का? काही तसे प्रयत्न त्या धर्तीवर चालू आहेत का? शक्तीपीठ महामार्गाबद्दल आज राज्यातील जवळपास 90% शेतकरी पॉझिटिव्ह आहे. त्यांना जो काही रेट मिळणार आहे किंवा जे काही त्यांना खाजगी निगोशिएशननी काही व्यवहार होणार आहे, काही लार ऍक्ट होणार आहे, मला असं वाटतं की असा चांगला मोबदला मिळणार आहे त्यांना जे काही लार ऍक्ट किंवा खाजगी निगोशिएशननी. त्यातनं मला वाटतं शक्तीपीठ महामार्गाचं संपादनही लवकर होईल आणि त्याच्यात रस्ताही लवकर शेतीची खरेदी केल्यानंतर जो फेरफारसाठी तलाट्याकडे येतो पण तलाठी ते फेरफार न करता तसंच पेंटिंग ठेवतो आणि काही लाच घेतल्याशिवाय ती खरेदी या संदर्भात आपलं काही धोरण आहे का? तसंच आहे. एकदा खरेदी खत झाल्याबरोबर 30 दिवसाच्या आतमध्ये 30 दिवसाच्या आतमध्ये डिरेक्टली तो खरेदी खत घ्यावा लागतो, सातबारा ऑनलाईन करावा घ्यावा लागतो
होत नाही म्हणून चालू आहे. सस्ती अदालत आपण सुरू केली होती काही दिवसापूर्वी. सस्ती अदालत आपण सुरू केली होती. धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यामध्ये 400 पेक्षा अधिक तक्रारी आलेल्या आहेत सर. त्याच्यामध्ये फक्त अर्ज घेतले जातात, त्याच्या सुनावण्या नाहीत किंवा त्याच्यावरती सस्ती अदालत शेत रस्त्यांच्या संदर्भात. तर आपण काही सूचना दिल्यात का किती दिवसात त्याचा निकाल लावायचा? ते सांगतोय अध्यक्षतेखाली माननीय मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात पांढर रस्ते, स्टील रस्ते, मामलेदार कोर्टातून झाले रस्ते 143 रस्त्याबद्दल काय केलं पाहिजे याची समिती तयार केली आहे. काल त्याच्यामध्ये 8 आमदार त्या समितीमध्ये आहेत, अधिकारी आहेत. महिन्याभराच्या आतमध्ये साधारण या रस्त्याबद्दलची संपूर्ण क्लॅरिटी एसओपी आणि त्यानुसार मग काम झालं. साहेब, ऑनलाईनच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे सर. ग्रामीण भागामध्ये त्या संदर्भात ज्या जमीन शेतकऱ्यांचं जाणार आहे त्या संदर्भात काय जमीन किंवा कसा मोबदला मिळणार आहे? हा मोबदला काही अलग अलग असतो. ज्या जिल्ह्यात जे रेडी रेटणार असतील, ज्या गावात जे रेडी रेटणार असतील, जे खरेदी करत असतील त्याच्या आधारावर तो त्या जिल्ह्यामध्ये व्हॅल्यू होत असतो. आता एकत्र नसतो की एक जिल्ह्यात आपल्याला सर्व इन्कमिंग जोऱ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र ते इन्कमिंग होत असताना आपापसात वादन सुद्धा निर्माण होते. जसे की आमच्याकडे इतकी जागा आहे, किती लोक आले तर काही चिंता नाही. आमदार असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमचा प्रवेश झाला, त्यामुळे महायुतीमध्ये काही वादन होते. वाद नाही, काळजी करू नका. 15 वर्ष महायुती सरकार राहणार आहे, तुम्ही साक्षी राहणार आहे. 15 वर्ष महायुती सरकार राहील आणि 15 वर्ष आमची महायुती चांगल्या पद्धतीने काम करेल. कुठलाही वाद आमच्यामध्ये नाही, उलट चांगला संवाद आहे. देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये अजितदादा, एकनाथ शिंदे चांगलं काम करतात. धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार आहे का नाही आपल्याला? जिल्ह्याला मंत्रिपद काय मिळणार आहे का नाही? मी तुमचा दिलं मुख्यमंत्र्यांकडे. साहेब, ऑनलाईन रमीच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे. राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी किंवा सामान्य तरुणांनी आत्महत्या केल्या, त्याच्यामध्ये लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. राज्य सरकार महसूल मिळतंय म्हणून त्याच्यावर बंदी आणत नाही असा विरोधकांचा आरोप आहे. आणि शेजारच्या तेलंगणा राज्यामध्ये जी जीपीएस सिस्टीम आहे तिथे तो बंदी घालण्यात आली आहे. तो स्टेट सब्जेक्ट लिस्ट आहे का सेंट्रल सब्जेक्ट लिस्ट? ऑनलाईन रमीचा विषय नाही. त्याच्यामध्ये तर मक्कुगाला आता तर आपण कायदा केला बंदीचं साहेब. बंदीमध्ये काय झालं की स्टेट सब्जेक्ट लिस्ट आहे आणि तो सेंट्रल सब्जेक्ट लिस्ट आहे असं सांगितलं जाते, परंतु तेलंगणा राज्यानं वेगळा कायदा आणला त्याच्यामध्ये. आपण नाही, सेंट्रल तेलंगणा बंदी घालू शकते, महाराष्ट्र का घालू शकत नाही? महाराष्ट्राने आता त्याच्यामध्ये एक आता परवा जे अधिवेशनामध्ये काय मकुगा लावण्याचा आपण ऑनलाईन लॉटरीमध्ये आपला एमपीडी आहे तेलंगणा बंदी करू शकतं, राज्य करू शकत नाही असं विरोधकांचा आरोप आहे. ऑनलाईन केंद्र सरकारकडून काहीतरी माहिती मागवली असं सीएम साहेबांनी सांगितलं. केंद्र सरकारकडून काहीतरी माहिती मागवतो आपण नाही. हा सांगितलं लॉटरीचा कायदा केंद्र सरकारचाच आहे, परंतु याच्यामध्ये तुम्ही जेव्हा महसूल मिळतं ऑनलाईन मध्ये आणि ऍपमधनं महसूल मिळत नाही. अजित पवार मुख्यमंत्री व्हावा असं वारंवार त्यांचे नेते प्रत्येकाच्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं. त्यामुळं मला असं वाटतं की हा प्रश्न काय महसूलचा नाही आहे. यावर काही तुम्हाला भाजप कार्यालयामध्ये नंतर तिथे मी बसणार तिला वेगळा तिथेच बोलता येईल. तक्रारी आल्या तिथं कुठेतरी महसूल विभाग कोमर्ज म्हणजे काम करत नाही असं दिसून येतं. यावरती आपण काय आदेश देतो? म्हणजे लोकांची तक्रारी येतात परंतु त्याचं अर्ज निराकरण होत नाही. मी सांगितलं की आमचे महसूल अधिकारी आता 200 दिवस येतील, गावात प्रवास करतील. मी आज तीच योजना तयार करायला लागलो. तहसीलदारनी किमान एजी प्रांतांनी आणि कलेक्टरनी सर धाराशिवच्या तहसीलदार मॅडम यांचा जो एनएल लेआउटचा घोटाळा आहे त्याच्या तपासणीसाठी आपण ऍडिशनल कलेक्टर नांदेडचे नेमले. ते नांदेडमधून येतात आणि त्यांनी त्या ठिकाणी सर्व्हिस पण केलेली आहे. हा प्रकार म्हणजे त्यांच्या भ्रष्टाचाराला दाबण्यासाठी तर घडत नाही ना? मी आता माझी बैठक झाल्यावर मला सर्व गोष्टीचा खुलासा होईल.